विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाढलेलं आहे. हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाणारा आष्टी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील हा मतदारसंघ मोठा आहे. 3 तालुक्यांचा मतदारसंघ आष्टी, पाटोदा आणि शिरूर या मतदारसंघातून आता जे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार गटाकडून महबूब शेख युवकचे जे प्रदेशाध्यक्ष त्यांना उमेदवारी जाहीर झाली. मात्र अद्यापपर्यंत तरी महायुतीकडनं उमेदवार जाहीर झालेला नाही. रस्सीखेच चालू आहे. जे महबूब शेख आहेत ते माझ्यासोबत आहेत. गाव खेड्यामध्ये ते दौरा करतात. काय सांगाल? उमेदवाराची प्रत्येक चर्चा होती उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर, मात्र तुमची चर्चा झालेली नाही, थेट उमेदवारी जाहीर झाली. सुख धक्का म्हणावा लागेल. असं आहे की चर्चा ही मीडियामध्ये कदाचित नसेल किंवा मीडियाचा बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांना आमदारकीचे तिकीट मिळू शकत नाही. प्रस्थापित मोठ्याल्याचे लेकरं, पारंपरिक फार दिवसापासून पैशावाले, संपत्तीवाले हेच आमदारकी लढू शकतात असा दृष्टिकोन असतो. त्याच्यामुळे मीडियात चर्चा नसेल, खाली लोकांच्या मध्ये चर्चा होती आणि पक्षश्रेष्ठीला देखील माहित होतं. आणि पवार साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका तरुण पोराच्यावर हा विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला उमेदवारी दिली. म्हणजे पवार साहेबांनी ठरवलं तर पवार साहेब काय करू शकतात याचं उदाहरण माझ्यासारखा कार्यकर्ता आहे. काय गाठीभेटी दौरा चालू आहे, कसा रिस्पॉन्स आहे? कारण पहिल्यांदाच तुम्ही निवडणूक लढताय विधानसभेची. रिस्पॉन्स खूप चांगला आहे. मी स्वतः पहिल्यांदा निवडणूक लढतोय, पण 99 पासून मी 7वीला असल्यापासून सगळ्याच्या प्रचारात सक्रिय आहे. सगळ्याच्या प्रचारात भाषणे केलेली, निवडणुकीची यंत्रणा हाताळलेली आहे. त्यामुळे निवडणूक ही गोष्ट मला नवीन नाही, पण मी स्वतः उमेदवार आहे, पहिल्यांदाच आहे. नक्कीच पाहायला गेलं तर महायुतीकडून आणखी उमेदवार नाही, सस्पेन्स कायम आहे. कोण असू शकते प्रमुख विरोधक तुमचा किंवा प्रतिस्पर्धी? नाही, आता त्यांनी कोण उमेदवार द्यायचा, ही जागा सिटिंग अजितदादा पवारांच्या गटाची आहे. आतापर्यंत वाटत होतं त्यांना उमेदवारी भेटेल, आता भाजपवाले म्हणतायत की आम्हाला भेटेल. ठीक आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. उमेदवार कुणी असो, आम्ही तुतारी घेतलेली आहे, पवार साहेबांनी आम्हाला तुतारी दिलेली आहे. त्यामुळे उमेदवार कोण आहे यापेक्षा आम्हाला आता समोर कुणी जरी आलं तर त्याशी लढाई करायची आहे. अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. परळी असेल, बीड असेल आणि माजलगाव असेल, आणखी जागावरती सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही युवकचे प्रदेशाध्यक्ष आहेत. काय सांगाल, कधी जागांचा तिढा सुटेल? आज बऱ्याच जागा क्लिअर होतील. माजलगाव आणि बीड संदर्भात पण निर्णय आज होईल असं मला वाटतं. मी काय बोललो नाही. आणि परळी संदर्भात बी निर्णय होईल आणि सगळे निर्णय हे चांगले होतील. शेवटी शरद पवार साहेब हा सगळा निर्णय करताना फार विचारपूर्वक करतात आणि त्यांचा निर्णय हा तोलून मापूनच असतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या मागे काहीतरी असतं. त्याच्यामुळे साहेब निर्णय घेतात. साहेब असं विनाकारण काही करत नाहीत. हळू थोडे दिवस थांबा, साहेब काय करतात कळेलच. नक्कीच पाहायला गेलं तर मराठा आंदोलनादरम्यान तुम्ही सक्रिय होते. मनोज जरांगे पाटलांचा ज्यावेळेस नारायणगडावरती मेळावा झाला तिथे तुम्ही होते. मनोज जरांगे पाटलांची देखील भेट झालेली आहे. कसा फटका आणि तोटा तुम्हाला होणार आहे किंवा फायदा कसा होणार आहे, आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना तुम्ही भेटणार आहात का? नाही, मी त्यांना नेहमीच भेटतो आणि त्यांना भेटताना मी फायदे तोट्याच्या विचारासाठी भेटत नाही. तर मनोज दादा जरांगे पाटील हे आमच्या तालुक्यातले आणि आमच्या तालुक्यातला एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज त्यांच्यावर विश्वास ठेवतो, हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी असं आहे की मनोज दादा जरांगे पाटील हे मला विचाराल कशाचं प्रतीक आहे, तर ते सगळ्यात महत्वाचं याचं प्रतीक आहे की सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती ज्या वेळेला एखादं काम भावना प्रामाणिक ठेवून करतो, इमानदारीने करतो, कष्ट घेतो, त्यावेळेला समाज त्याच्यावर कसा पद्धतीने विश्वास ठेवतो याचं उदाहरण, आदर्श उदाहरण आहे. त्यामुळं माझी त्यांची भेट ही अगोदरपासून होते, पुढे पण होणार आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या आमच्या भेटी ते आमच्या गाववाले आहेत आणि आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, मात्र परळीमधून तुमचा उमेदवार अद्यापर्यंत जाहीर नाही. काय सांगाल? एकंदरीत त्यांना काल देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे की अजून उमेदवारच विरोधी उमेदवार नाही म्हणून आमचा विजय असं झालेला आहे. असं आहे की ठीक आहे, ते लोकसभेला तसंच म्हणत होते. लोकसभेच्या निवडणुकीत पण ते तसंच म्हणायचे, आमचा उमेदवार उशिराच जाहीर झाला. शरद पवार साहेब आहेत, विचार करून निर्णय देतील आणि चांगला निर्णय देतील आणि परळीची जागा ही आमचा उमेदवार जिंकून येईल. नक्कीच पाहायला गेलं तर आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही निवडणूक लढताय. काय विजन समोर ठेवून लढताय? कारण लोकसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली हे संपूर्ण राज्यानं बघितलं आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, कारण पंकजा मुंडेंचा पराभव झाला. असं आहे की तुम्ही ह्या लोकसभेच्या निवडणुकीला वेगळा रंग देऊ नका, माझं म्हणणं आहे. माझ्या दृष्टीने लोकसभेची निवडणूक कशी झाली तर देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटलांचं ज्या पद्धतीनं हाताळलं, तो रोष मराठा समाजाच्या अंगावर भाजपाच्या होता. नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाच्या विरोधात कायदे केले, तो रोष नरेंद्र मोदींच्या विरोधात होता. संविधानाच्या विरोधात
देशात भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने वागती, हा संविधान वाचवण्याची लढाई ही बौद्ध समाज मध्ये होती. त्यामुळं ती काही एका व्यक्तीच्या किंवा एका जातीच्या विरोधातली लढाई नव्हती, तर ती त्या पक्षाच्या धोरणाच्या विरोधातली लढाई होती. आणि जे घटक समाजाचे नाराज झालेले होते, आणि सगळ्यात मोठं शेतकरी, आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे, आज आपण फक्त जातीपाती ओबीसी मराठा हिंदू मुस्लिम याच्यात अडकण्यापेक्षा आज सगळे शेतकरी सगळ्या जातीचे आहेत. त्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव आहे का, कापसाला भाव आहे का, त्याच्या ऊसाला भाव आहे का, त्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव आहे का? शेतकऱ्याच्या महाराष्ट्राचा कांदा जर तुम्हाला निर्यात करायचा तर तुम्ही त्याला 40% टॅक्स लावता, आणि गुजरातचा कांदा मात्र मोफत तुम्ही निर्यात करता. म्हणजे गुजरातला एक वागणूक आणि महाराष्ट्राला एक वागणूक तुम्ही देताय. आज तेलाचा डब्बा कितीने महागलाय, शेंगदाणे कितीने महागलेत, आज खतावर शेती अवजारावर तुम्ही जीएसटी लावताय, आज शेतकऱ्याचं खत कितीने महागलंय, पण शेतीमालाचं उत्पन्न तेवढं वाढलंय का, शेतीमालाचे दर तेवढे वाढलेत का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आज शेतकरी परेशान आहेत, आज युवक परेशान आहेत. दरवर्षी 2 कोटी युवकांना नोकरी देऊ म्हणले होते. अहो 2 कोटी युवकाच्या नोकऱ्या सोडा, मी सांगत नाही, नीती आयोगाने सांगितलं मागच्या 10 वर्षात 11% बेरोजगारी वाढली. मागच्या 45 वर्षात कधी वाढली नव्हती तेवढी बेरोजगारी ह्या 10 वर्षात वाढली. 6,99,00,000 युवकांचे रोजगार गेलेत. आणि आता महाराष्ट्रात 2 वर्षापूर्वी हे जे गद्दार सरकार फोडाफोडी करून सत्तेवर आलं, ह्या सरकारनं अशा भयानक परिस्थितीत महाराष्ट्रातले 17 उद्योग गुजरातला पळून नेले. वेदांता फॉक्सकॉन 1,58,000 कोटीचा प्रकल्प, 2 लाख पोरांना नोकरी मिळणार होती, तो उचलला गुजरातला नेला. टाटा एअरबस गेला, सॅफ्रॉन गेला, हिऱ्याचा व्यापार, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प, रिझर्व्ह बँक, फिल्मफेअर अवॉर्ड, आता नाशिकला महिंद्राचा होणारा 25,000 कोटीचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प, हे सगळेच गुजरातला ते घेऊन जात आहेत. तर महाराष्ट्रातल्या युवकाला तुम्ही बेरोजगारीच्या खाईत ढकलणार, आणि गुजरातला तुम्ही उद्योगाचा पेटार, आणि महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देणार. म्हणजे 5,37,37,37 पोरांना जो रोजगार मिळणार होता, तो रोजगार मागच्या 2 वर्षात त्यांनी गुजरातला नेले. महाराष्ट्रातला युवक एवढा, त्याला जर तुम्ही बेरोजगार ठेवणार तर तो पण तुम्हाला निवडणुकीत बेरोजगारच करणार आहे ना. शेवटी ही निवडणूक महागाईवर आहे, बेरोजगारीवर आहे, जनतेचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत, त्याच्यावर ही निवडणूक जाणार आहे. त्यामुळे लोकसभेला सुद्धा ही निवडणूक ह्याच प्रश्नावर झाली. भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला जो रोष आहे शेतकऱ्याचा, सर्वसामान्य माणसाचा, तो निघालेला आहे. आता मला सांगा, इथं तुम्ही बीड पुरतं सांगताय की जातीवर निवडणूक झाली असं म्हणणं आहे सगळ्याच. उस्मानाबादला अर्चना पाटील कोणत्या समाजाच्या आहेत? मराठा समाजाच्या आहेत. त्यात 3,26,000 मतांनी पडल्या. रावसाहेब दानवे पाटील कोणत्या समाजाचे आहेत? मराठा समाजाचे आहेत. लोकांनी त्यांना 1,60,000 मतांनी पडलं. आणि अपक्ष ते एक उभा राहिले मंगेश साबळे, त्यांना 1,40,000 मतं पडली. म्हणजे ही काय कोणत्या जातीच्या मधली लढाई नाही. लोक ज्या वेळेला तुम्हाला पराभूत करतात त्यावेळेला तुम्ही सर्वांगीण महाराष्ट्राचा विचार करा. आता ज्या विदर्भातून सगळे भाजपचे नेते येतात, त्या विदर्भात नितीन गडकरी साहेब जर सोडले तर तुमचे प्रतापराव जाधव, तिथं जर रविकांत तुपकर उभा राहिले नसते आणि रविकांत तुपकरने 2.5 लाख मतं अपक्ष खाल्ले नसते तर 26,000 प्रताप जाधव आले नसते. अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेब काँग्रेस असं झालं म्हणून अनुप धोत्रे 29,000 निवडून आले. नाही तर तिथं देखील सिंगल फाईट 1-to-1 झाली असते तर आले नसते. म्हणजे विदर्भ जो भाजपाचा बालेकिल्ला आहे तिथं तर ओबीसी मराठावाद नाहीये. विदर्भात सगळे कुणबी आहेत, तिथं तर काही प्रश्नच नाही ना. मग त्या विदर्भात 10 पैकी 1च जागा तुमची क्लिअर आली, 7 जागा महाविकास आघाडीच्या आल्या आणि 2 जागा तुमच्या ट्रायंगल फाईट मध्ये आल्या. म्हणजे विदर्भात काय प्रश्न आहे आरक्षणाचा? तिथं तर नव्हता ना. मग तुम्ही असं, आणि शेवटी मनोज दादा जरांगे पाटलाच्या आंदोलनाची जी काही भूमिका आहे, शेवटी हे बघा, सरकारनं एखाद्या मागणीचं मान्य करावं की अमान्य करावी हा सगळा सर्वस्वी सरकार, मायबाप सरकारचा अधिकार आहे. पण सराट्या अंतरवलीला ज्यावेळेला आंदोलनाला महिला बसतात त्यांच्यावर तुम्ही गोळ्या चालवता, त्यांच्यावर लाठीचार्ज करता, नंतर त्यांच्यावर 307 गुन्हे दाखल करता. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी 10 वेळा सांगितलं विधान भवनात की हे गुन्हे आम्ही माघारी घेऊ, अजून घेतलेत का? म्हणजे हे जे काय फसवाफसवीचं चाललंय आणि लोक तुमच्या माध्यमातून सगळं बघत असतात की काय चाललंय, त्यामुळे लोकांना मूर्ख बनवणं आता सोपं राहिलं नाही. आज प्रत्येक आमच्या वडीलधाऱ्या माणसाच्या खिशात पण अँड्रॉइड मोबाईल आहे, ते पण युट्यूबवर रोज बघतात की तुम्ही काय बोलताय. आज मी ज्या वेळेला काही बोलतो त्यावेळेला मी त्याच्यावर पलटू शकत नाही, आणि पलटलं तर लोक लक्षात ठेवतात. त्यामुळे लोकांना आता उल्लू पण, आता ह्यांनी
सगळे भ्रष्टाचारी, अजितदादा भ्ष्टाचारी, भुजबळ साहेब भ्रष्टाचारी, प्रफुल्ल पटेल भ्रष्टाचारी, नवाब मलिक साहेब भ्रष्टाचारी, हसन मुश्रीफ भ्रष्टाचारी. आता हे सगळे कुठे आहेत? नाही, आता हे कोणत्या गुजरातच्या मशीन मध्ये टाकून सुरतच्या निर्मिणी धुतले. लोक एवढी काय पागल समजतात का? आष्टी विधानसभा मतदारसंघ हा दुष्काळी पट्टा आहे. महबूब शेख यांच्याकडे नेमकं काय विजन असणार आहे आष्टीकरांसाठी? असं आहे की सगळ्यात महत्वाचं या मतदारसंघात माझ्याकडं मला सगळ्यात महत्वाची जी माझ्या मनातून जी गोष्ट वाटते ती या मतदारसंघात किमान 20,000 युवकांच्या हाताला काम मिळावं अशी MIDC इथं झाली पाहिजे, जेणेकरून आमची मुलं हे पुण्या मुंबईला जाऊन आपल्या पोटासाठी जातात आई वडिलांना सोडून, तर त्यांना इथंच त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणून महाविकास आघाडीचं सरकार आलं, मला संधी मिळाली तर 20,000 मुलांना हाताला काम मिळावं कमीत कमी ती MIDC करणार. आज शेतकऱ्याला नगदी पैसे देणारं पीक कोणतं तर ऊस आहे, पण दुर्दैवानं आम्ही जर ऊस लावला तर तिन्ही तालुक्यात एकही कारखाना चालू अवस्थेत नाही. तर आम्हाला ते ऊस घाला म्हणून बजरंग बाप्पाला सांगावं लागते, सगळ्या कारखानदारांना भेटावं लागते, त्यांना विनंत्या कराव्या लागतात. तर एक चांगला कारखाना ह्या 3 तालुक्यात एक उभा झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. दुसरं, आमच्या शिरूर तालुक्यात सिंचनाच्या योजना आहेत, सिंदफणा धरणाचा जो काही प्रश्न आहे ते आम्ही मार्गी लावणार आहे. आष्टी तालुक्यात जयंत पाटील साहेबाच्या माध्यमातून जे कुकडीचं पाणी आणि 1.68 TMCची जी आष्टीची कृष्णा मराठवाड्याची 3 जी योजना आहे त्या योजनेचा प्रश्न जयंत पाटील साहेबांनी मार्गी लावलाय. आता पाटोदा तालुक्यात काही सिंचनाचे प्रश्न आहेत, असे सिंचनाचे प्रश्न मार्गी लावून या भागातल्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध व्हावं, जेणेकरून त्याच्या शेतीत चांगलं पीक आलं पाहिजे. शेवटी हा दुष्काळी भाग आहे, पण 3 वर्षातून एकदा इथं चांगला पाऊस पडतो. म्हणजे आमचं सिंदफणा धरण जर तुम्ही घेतलं तर 1 वर्ष ते कोरडं असतं, पण 2 वर्ष कोरडं गेलं तर 3ऱ्या वर्षी ते भरतं. मग भरल्यावर एवढा पाऊस होतो की आमचं पाणी खाली वाहून जातं. साधारण रोज 4,000-5,000 क्युसेस पाणी पहिल्या 10-12 दिवस तर वाहून जातं. मग ते अडवण्यासाठी खाली आम्ही ब्रह्मनाथ, येळंबला केटीवेर बॅरेज, निमगावला बॅरेज त्यावेळेला मंजूर करून घेतले होते. सिंदफणा धरणाचं PDN चा प्रस्ताव तो नियामक मंडळात मंजूर झाला. एकूण 79 कोटी रुपयाची तरतूद मराठवाड्याला झाली. त्यातल्या फक्त शिरूर तालुक्यासाठी 45 कोटी रुपयाची तरतूद त्यावेळेला जयंत पाटील साहेबांकडे करून घेतलेली. आणि ह्याच गावात आम्ही वानखडेला घेऊन याच वडळी गावाच्या लोकांच्या जमिनी जात आहेत. तर इथं कार्यकारी अभियंत्याला बोलून मी स्वतः इथं येऊन आम्ही एक बैठक घेतली होती मावेजा संदर्भात, की फेर मोजणी करून नवीन दराप्रमाणे त्यांना मावेजा द्यायचा आणि त्यासाठी लागणारे जे 9 कोटी रुपये ते आजही खात्यावर आहेत जलसंपदा विभागाचे. पण दुर्दैवानं आमचं सरकार गेलं त्याचा कोणी पुढे पाठपुरावा केला नाही. तर हे सगळे प्रश्न उद्या निवडणूक झाली, आमचं सरकार आलं, मला लोकांनी आशीर्वाद देऊन संधी दिली तर हे मार्गी लावणार आहेत. 2 माझे महत्वाचे प्रश्न असणार आहेत. आज सुरेश दसाने यांच्या फेसबुक अकाउंटवरती एक पोस्ट केलेली आहे, मी अपक्षांना देखील पाठिंबा द्यायला तयार आहे का, मी प्रचार करेल. आणि दुसरा प्रश्न म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला म्हणावं असे यश मिळालं नाही आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये, हे संपूर्ण बॅकलॉग तुम्ही कसं भरून काढणार आहेत? असं आहे की आष्टी विधानसभा मतदारसंघाची एकंदरीत जर रचना बघितली तर या मतदारसंघात 2 विचाराला मानणारा मतदार आहे. एक आदरणीय शरद पवार साहेबाला मानणारा मतदार आहे, दुसरा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाला मानणारा मतदार आहे. आता 2019ला पंकजाताई प्रीतमताईला ह्याच मतदारसंघातून 70,000चं लीड मिळालं होतं. पण 2019च्या विधानसभेत लगेच 3 महिन्यानं बाळासाहेब काका आजबे ह्यांना लोकांनी घड्याळावरून पवार साहेबाचा उमेदवार म्हणून 26,000 निवडून दिलं. म्हणजे लोकसभेला आणि विधानसभेला या मतदारसंघात नेहमी वेगळं मतदान होतं, कारण हा मतदारसंघ व्यक्ती बघून कामाचा माणूस कोण आहे, नवीन माणूस कोण आहे त्याच्याकडनं अपेक्षा करून बदल होत असतो. त्या तुलनेत आता आम्ही 31,000 मायनस जरी असलो तरी 11,000 मतं पिपाणीला गेलेत. आणि 11,000 मतं पिपाणीला गेलेले असताना आता जे काही तिकडे उमेदवार आहेत, 3 उमेदवार 3-4 उमेदवार हे सगळे त्यावेळेला तिकडे होते. त्यातले किती लढतात काय लढतात बघू. अद्याप तरी चौरंगी लढत स्पष्ट आहे, कारण बाळासाहेब आजबे असतील किंवा भीमराव धोंडे असतील आणि सूर्य दस असतील आणि तुम्ही चौरंगी लढत आहे. प्रमुख विरोधक कोण तुमचा? नाही बघा, माझा कोणी तसा वैयक्तिक विरोधक नाहीये. राजकीय वैचारिक विरोधक जो उमेदवार समोर येईल तो आपला वैचारिक विरोधक. आज कोण येईल तुम्ही म्हणताय 4, पण तसं काही होणार नाही. 2 फार 3 याच्यापेक्षा संख्या जास्त होणार नाही. काल जे सूर्यदासांनी एक वक्तव्य केलं की तिघांना बी अपक्ष उभा राहू द्या, कळून जाऊ द्या कोणाची किती ताकद आहे, याच्याकडे कसं बघताय? नाही, असं आहे की राहू द्या त्यांचं म्हणणं असते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलाय. आता त्यांना राहू द्यायची काय, कोण थांबवणार आहेत? त्यांनी जर ठरवलं मला लढायचं तर त्यांना कोण थांबवणार आहे? मी ठरवलं
की मला लढायचंच आहे, पक्ष देऊ नाही देऊ, मला कोण थांबवणार आहे? शेवटी मला अधिकार संविधानाने दिलेला आहे. मला काय अपक्ष लढायला कोणाची पक्षाची थोडी परवानगी लागते. त्यामुळे हे त्यांना लढायचं असलं तर ते लढतील. त्यामुळे त्यांना कुणाला लढा म्हणून द्यायची काय? त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांनी लढावं. त्यांची इच्छा असली तर मला वाटतं ते निर्णय घेतील. बाबूभाई तगडं आव्हान असणार आहे समोर, कारण पुढचे जे मंडळी आहेत ते प्रस्थापित आहेत, 2-3 वेळेस 3-3 वेळेस आमदार राहिलेले आहेत. कसं बघता याच्याकडे, कसं तुम्ही संपूर्ण आव्हानाला सामोरं जाणार आहात? असं आहे की आतापर्यंत मागच्या 40-50 वर्षात या मतदारसंघात 3-4 नावाभोवतीच चर्चा झालेली आहे. त्यामुळे ह्या मतदारसंघात गेल्या वेळेला नवख्या बाळासाहेब काका आजबेला पण लोकांनी निवडून दिलं ना. त्यावेळेला धोंडे साहेब होते, धोंडे साहेबाच्या विरोधात बाळासाहेब काका आजबेला पण निवडून दिलं. नवीन चेहरा आला. असं आहे की लोक नवीन चेहरा आला तर त्याला स्वीकारतात. आणि आव्हान तगडं बिगडं काही नसते, सगळे आव्हान तगडेच असतात, पुढे सोपं नसते. आता मला सांगा, या देशात लोकशाही एवढी आपली सक्षम आहे. इंदिराजी इथं पराभूत झाल्यात, राहुलजी पराभूत झालेत, अटलजी पराभूत झालेत. त्यामुळे असं अजरामर कुणी नाही. लोकांनी ठरवलं. शेवटी माणूस किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, त्याला मोठं करणारी सामान्य जनता आहे. त्या जनतेने ठरवलं की याचं मोठेपण काढून घ्यायचंय, तर ते कुणाचंही मोठेपण काढून घेतात. त्याच्यामुळे काय. धन्यवाद. महबूबभाई होते. एकंदरीत पाहायला गेलं तर गाव खेड्यामध्ये जाऊन दौरा करतात, पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी आपल्या संपूर्ण प्रश्नांची जी उत्तर आहेत सविस्तर दिलेली आहेत. कोणतंही मी आव्हान तगडं म्हणून समजत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, आष्टी, बीड.